Following balances are drawn from the books of Sudhakar Deshmukh. He writes books of his farm on modern lines, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2015 and the balance sheet as on that date. असं आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला 3 अकाउंट विचारलेले आहे. कोणकोणतं? तर आपल्याला करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. कोणत्या दिवशीचा? इथं खाली लिहायचं आहे फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2015. ओके, इथं सुद्धा लिहायचं आहे आणि इथं लिहायचं आहे ॲज ऑन 31st मार्च 2015. आपल्याला त्या दिवसाचंच बॅलन्स शीट तयार करायचं आहे. तिन्ही पण अकाउंट आपल्याला करायचे आहेत. तर आता याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत ते पाहून घेऊ. पहिले आपण ॲडजस्टमेंट एंट्री पाहून घेऊ की कोणकोणते दिलेले आहेत. पहिले दिलेले आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची आपण 2 एंट्र्या कुठे करत असतो? एक करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, दुसरी एंट्री बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला. ओके, त्यानंतर दुसरी एंट्री आपल्याला दिलेली आहे 50% ऑफ रेंट अँड रेट्स आर पेड फॉर मिस्टर देशमुख रेसिडेन्स. आपल्याला काय सांगितलेलं आहे की रेंट अँड रेटचं जे पद आहे त्याच्यापैकी 50% जी अमाऊंट आहे ती कशासाठी दिलेली आहे? जिथं तो व्यक्ती राहत आहे त्याच्या घराचं म्हणून दिलेलं आहे. हे जे रेंट दिलेलं आहे तर त्याच्या घराचं म्हणजे वैयक्तिक दिलं. म्हणजे एक प्रकारचं काय आपलं ते व्यवसायातून पेड, आपण व्यवसायातून पैसे केलेले आहे परंतु घरगुती कामासाठी केलेले आहे अर्धे पैसे. म्हणजेच काय ते ड्रायव्हिंग आहे, उचल आहे. ओके, म्हणजे आपण रेंट अँड रेट्समधून तेवढी रक्कम काय करू? मायनस करू आणि तेवढ्याचमुळे आपलं कॅपिटलसुद्धा कमी झालं म्हणून कॅपिटलमधून सुद्धा आपण ड्रायव्हिंगची अमाऊंट जी आहे ती लेस करणार आहोत. ओके, अशा याच्यात 2 एंट्री आपण करणार आहोत. त्यानंतर तिसरी एंट्री दिलेली आहे मिस्टर देशमुख हॅज ड्राऊन द फॉलोविंग फॉर हिज डोमेस्टिक पर्पज आउट ऑफ फार्म आउटपुट मिल्क ₹400, पॅटेटोज ₹200 अँड पॅडी ₹1400. अशा 3 गोष्टी ज्या आहे व्यवसायातल्या हे स्वतःच्या उपयोगासाठी आपल्या फार्ममधून मिस्टर देशमुख यांनी घेतलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारची काय केलेली आहे? तुमच्या मालाची उचल केलेली आहे. व्यवसायातला जो काही माल आहे त्याची उचल केलेली आहे, ड्रायव्हिंग केलेली आहे. याच्यासुद्धा आपल्याला 2 एंट्र्या करावं लागेल. काय करावं लागेल? 2 एंट्र्या. एक लॅबिलिटीमधून आपल्याला पुन्हा ड्रायव्हिंग म्हणून मायनस करावं लागेल आणि एक एंट्री काय करावं लागेल? आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ड्रायव्हिंग म्हणून हे लिहून दाखवायचे आहे ह्या वस्तू. ओके, त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे चार्ज 10% डिप्रिशिएशन ऑन फार्म मशिनरी. आपली जी मशिनरी आहे त्या मशिनरीवर आपल्याला 10% काय करायचं आहे? डिप्रिशिएशन आकारायचं आहे. आता इथं आपल्याला वेगवेगळे अकाउंट ट्रेडिंगचे करायचे नाही आहे की क्रॉप अकाउंट करायचं आहे, डेअरी अकाउंट करायचं आहे की दुसरं कोणतं फिश अकाउंट करायचं आहे, त्यानंतर कोणतं पोल्ट्री अकाउंट करायचं आहे, हे आपण इथं सांगितलेलं नाही. आपल्याला डायरेक्ट एक ट्रेडिंग अकाउंट करायचं आहे फक्त. ओके, ट्रेडिंग अकाउंट करायचं आहे. त्यामुळे आपल्याला जो डिप्रिशिएशन आहे, मागं तुम्हाला सांगितलं होतं फार्मचं असलं तर आपण ट्रेडिंग अकाउंट जे समजा पर्टिक्युलर अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये आपण डिप्रिशिएशन आकारतो असं सांगितलं होतं. परंतु इथं आपलं डायरेक्ट ट्रेडिंगच आहे सर्व याचं एकत्र. त्यामुळे जो डिप्रिशिएशन आहे तो आपल्याला कुठे आकारायचा आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जसं नेहमी आपण आकारतो तसं आपल्याला आकारून दाखवायचं आहे. जर वेगवेगळ्या मशिनरी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या व्यवसायाशी निगडीत असतील आणि ते आपण ट्रेडिंग अकाउंट जर करत असाल त्या गोष्टीचं वेगळं तर आपण त्याचा वेगवेगळा आपण काय घेतलं असतं? डिप्रिशिएशन घेतलेला असतं त्या अकाउंटमध्ये. मग तिथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण घेतला नसता. हे गोष्ट ध्यानात ठेवायची आहे तुम्हाला. ओके, सर्व गोष्टी आपल्या ह्या संपलेल्या आहे. आता आपण पाहू की एक एक पद पाहू जे ट्रायल बॅलन्स आहे. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि त्या गोष्टी आपण लिहून पण घेऊ. पहिले दिलेले आहे आपल्याला ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकचे आपल्याला 4 पदं दिलेले आहे. कुठे घ्यायचे आपल्याला ओपनिंग स्टॉक? ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिट साईडला तुम्ही व्यवस्थित आखणी करून घ्यायची आहे. आपल्याला जागेच्या दृष्टिकोनातून मी आखणी केलेली नाही. पर्टिक्युलर रुपीज, लॅबिलिटीज रुपीज, ॲसेट रुपीज अशी तुम्हाला आखणी करायची आहे. ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉकमध्ये कोणकोणते पद दिले बघून घ्या. पहिलं पद काय दिलं? पॅडी. त्यानंतर किती रुपये दिलेले आहे? अमाऊंट किती आहे? 1000. त्यानंतर पोटॅटोज. किती आहे? त्यानंतर 1000. कॅटल किती आहे? 2000. त्यानंतर काय?
सिप बुक आहे ना सर्वाकडे, सांगा सिप 1400. टोटल किती आहे एकूण 6000. ओके. त्यानंतर काय दिलेलं आहे पद, परचेस. परचेस कुठे घ्यायचं आपल्याला, आता परचेसेसमध्ये काय काय आहे तर पहिलं आहे कॅटल परचेस केला आपण, किती रुपयाचे केले 16,000 रुपयाचे कॅटल. त्यानंतर सीप किती 2,000. त्यानंतर सीड्स बी बियाणे हां किती 1,000. त्यानंतर मॅनोर म्हणजे खतं किती आहे 2,000. त्यानंतर कॅटल सीड्स कॅटल फीड 2,000. ओके झाला. त्याची टोटल किती दिली 23,000. ओके. त्यानंतर क्रॉप एक्सपेन्सेस. आता क्रॉप एक्सपेन्स कुठे घ्यायचे आपल्याला, क्रॉप एक्सपेन्स याच्यातच घ्यायचं आहे, क्रॉप्स रिलेटेड. क्रॉप एक्सपेन्सेस किती आहे, क्रॉप एक्सपेन्सेस 2 आहेत का दिलेले. ओके. याच्यामध्ये काय दिलं तर लेबर म्हणजेच एक प्रकारची मजुरी तुमची, लेबर किती आहे 800. त्यानंतर अदर एक्सपेन्सेस. आता हे हेडिंग खालीच आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे त्यांनी, अदर एक्सपेन्सेस क्रॉप एक्सपेन्समध्येच किती आहे दिलेलं आहे तर 600. टोटल 1400. त्यानंतर लिव्ह स्टॉक एक्सपेन्सेस दिलेला आहे आपल्याला, कुठे येईल तेच हां किती आहे. याच्यामध्ये 3 पद दिलेले आहे, मेडिसिन, लेबर आणि डेअरी एक्सपेन्सेस. मेडिसिन त्यानंतर काय दिलेलं आहे लेबर, त्यानंतर डेअरी एक्सपेन्सेस. डेअरी एक्सपेन्सेस पहा किती रुपये दिलेले आहे, टोटल दिलेले आहे त्यांनी 2,000, 1,400 आणि 600. 1,400 आणि 600 टोटल 2,000 रुपये. त्यानंतर मशिनरी एक्सपेन्सेस. आता हे मशिनरी एक्सपेन्स कुठे घ्यायचे आपल्याला, मशिनरीशी रिलेटेड एक्सपेन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मशिनरी एक्सपेन्सेस यामध्ये पद कोणकोणते दिले बघा, रिपेअर्स. रिपेअर्स किती दिलेले 600 रुपये. त्यानंतर डिझेल, डिझेल किती आहे 1,000 रुपये. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी 400. टोटल 2,000. ओके. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस कुठे राहील, जनरल एक्सपेन्सेस हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला लिहायचं आहे. पहिलं दिले रेंट अँड रेट्स. रेंट अँड रेट्स किती दिलेले 2,000. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे रेंट अँड रेट्सबद्दल 50% हा घरगुती खर्च आहे, म्हणजे आपल्याला फक्त याच्यामध्ये 50%च घ्यायचं आहे. इथं 2,000 दिले म्हणजे किती घ्यायचे आपल्याला, इथं 1,000च घ्यायचं आहे. ओके. एक परी इथं याच्यामध्ये लिहू आपण 50%. त्यानंतर इन्शुरन्स, इन्शुरन्स किती दिलेला आहे 400 रुपये. त्यानंतर सॅलरीज किती आहे, सॅलरीज 1,600. त्यानंतर बँक इंटरेस्ट, बँक इंटरेस्ट किती आहे 1,000. आता याची टोटल किती होईल, किती 4,000. याच्यामध्ये 5,000 टोटल दिले या ग्रुपमध्ये, परंतु 1,000 आपण इथं 1,000 घेतला. 50% रेंट अँड रेट्स. इथं 5,000 टोटल आहेत म्हणून आपण 4,000 टोटल घेतली.
त्यानंतर दिलेली आहे आपल्याला फार्म मशिनरी. कुठे राहील फार्म मशिनरी? आपली ॲसेट आहे, बरोबर आहे. कुठे लिहायची मग आपल्याला? ॲसेट साईडला फार्म मशिनरी. आता फार्म मशिनरी आपली कितीची आहे? तर 20,000ची आहे. इनर साईडला आपण 20,000 लिहू. याच्यावर डिप्रिशिएशन आहे ते आपण घ्यायचं आहे. याच्यातून लेस करू आपण डिप्रिशिएशन. किती % सांगितलेलं आहे? ॲडजस्टमेंट एंट्रीमध्ये 10%. 10% डिप्रिशिएशन म्हणजे किती होते? 2000 होते ना. म्हणजे 18,000 आपण बाहेर लिहू. याची पहिली एंट्री इथे करू. डिप्रिशिएशन ऑन मशिनरी 10%, 2000. ओके, झालं. त्यानंतर कॅश इन हँड. कुठे लिहायचं आहे कॅश इन हँड? ॲसेट साईडला कॅश इन हँड. किती दिली कॅश इन हँड आपल्याला? 2000. त्यानंतर कॅश ॲट बँक. कुठे लिहायचं? ॲसेट साईड कॅश ॲट बँक. किती दिलेली आहे? 6,000. त्यानंतर लँड कुठे लिहायची आहे? ॲसेटलाच. किती दिली? 40,000, 40,000. ओके. त्यानंतर आपल्याला दिलेले आहे सेल्स कुठे लिहितो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समध्ये काय काय दिलेलं आहे? याच्यात दिलेलं आहे पॅडी. किती दिलेली आहे? 6,000 रुपये. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला पोटॅटोज किती दिलेले आहे? 4,000. त्यानंतर काय दिलेलं आहे? शुगर कॅन किती दिलेलं आहे? शुगर कॅन 6,000. त्यानंतर कॅटल किती दिलेले आहे? 20,000. त्यानंतर दिलेलं आहे मिल्क किती आहे? 4,000. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला शीप किती? 6,000. टोटल विक्री किती आहे? 46,000 रुपये टोटल सेल्स. त्यानंतर दिलेलं आहे लोन फ्रॉम कोऑपरेटिव्ह बँक. आपल्याला गरज पडली म्हणून आपल्या शेतीसाठी आपण कोऑपरेटिव्ह बँकेतून कर्ज घेतलं. कोणत्या साईडला लिहायचं आहे? कुठे लिहायचं आहे? बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला. ओके, काय नावाने लिहायचं? लोन फ्रॉम कोऑपरेटिव्ह बँक. किती अमाऊंट आहे? 17,400. ओके. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला कॅपिटल आपण नंतर लिहू. पहिले लिहू क्रेडिटर्स फॉर सप्लाईज. कुठे लिहायचं आहे? क्रेडिटर्स फॉर सप्लाईज. हां, किती आहे? 4,000. आता राहिलं शेवटचं पद आपलं कॅपिटल आपण इनरला लिहू. त्याची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 40,000. आता याच्यामध्ये पहिले आपण ॲड काय करायचं आहे आपल्याला? आपला नेट प्रॉफिट जर झाला असेल तर. बाकी आपण सर्व पदं घेतले का? आता ॲडजस्टमेंट एंट्री पाहिजे आपल्याला. आपला राहिला क्लोजिंग स्टॉक. ओके, तर आपण इथं घेऊ क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्लोजिंग स्टॉकचे पदं कोणकोणते आहे पहा? पॅडी किती दिलेली अमाऊंट? 2,000. त्यानंतर आपल्याला दिलेले पोटॅटोज किती दिलेले आहे? 1,200. त्यानंतर लिव्ह स्टॉक किती दिलेला आहे? 3,000. त्यानंतर सीप किती दिलेली आहे? 2,000. टोटल 8,200 होतात का? ओके, 8,200. त्यानंतर 50% रेंट अँड रेट्स आर पेड फॉर मिस्टर देशमुख. याची एंट्री आपण घेतलेली आहे एक, बरोबर आहे. दुसरी एंट्री आपण घेणार आहोत, याच्यातून लेस करणार आहोत. ओके. त्यानंतर मिस्टर देशमुख हॅज ड्राऊन द फॉलोविंग फॉर हिज डोमेस्टिक पर्पोज आउट ऑफ फार्म आउटपुट. आता हे याचं जे ड्रायव्हिंग राहिलेली आहे याची, तर ही घ्यायची आपल्याला. ओके, काय लिहित असतो आपण? काय लिहितो आपण?
कंझ्युम काय लिहितो आपण, याला नाव काय देतो? फार्म गुड्स कंझ्युम बाय प्रोप्रायटरनं याच्यासाठी घेतलेल्या ह्या वस्तू आहे. ओके, प्रोप्रायटर. तर याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहे त्यानं? तर पहिलं घेतलेलं आहे मिल्क. किती रुपयाचं घेतलं मिल्क? 400 रुपयाचं मिल्क. त्यानंतर काय घेतलं आणखी? पोटॅटोज कितीचे घेतले? 200 रुपये. त्यानंतर काय घेतलं? पॅडी कितीचं घेतलं? 1400. टोटल कितीच्या रुपयाचं त्यांनी हे घेतलेलं आहे वस्तू व्यवसायातल्या? 2000 रुपयाच्या. चला, याची दुसरी एंट्री आपण ड्रायव्हिंग म्हणून करणार आहोत. आता झाले सर्व पद आपले संपलेले आहे. तर आता बघा, याच्यामध्ये तुमचा ग्रॉस प्रॉफिट हा 23,800 येते का बघा. क्रेडिट साईडची टोटल करा, त्यामध्ये चुकलेलं आहे. हां, 23,800 येते का बघा. पहिले घ्या 46,000. टोटल बघा किती येते. ग्रॉस प्रॉफिट 46 नंतर 8,200 आणि 2,000. या सर्वची टोटल किती येते सांगा. किती? 56,200. इकडे सुद्धा लिहू आपण 56,200. पहा, ग्रॉस प्रॉफिट किती येते? त्याच्यातून मायनस करा 6,000. 56,200 मधून मायनस करा 6,000. मायनस करा 23,000. फक्त मायनसचंच बटन दाबजा. ओके. हां, त्यानंतर 1,400 आणि 2,000. किती आला? हे आला आपला 23,800 ग्रॉस प्रॉफिट. तो ग्रॉस प्रॉफिट आपल्याला इकडे घ्यावं लागेल. ग्रॉस प्रॉफिट क्रेडिट साईडला 23,800. याची टोटल येईल 23,800. 23,800. इकडे सुद्धा लिहू आपण 23,800. त्याच्यातून मायनस करा 23,800तून आता 2,000, 4,000 आणि 2,000. 15,800. ओके, बरोबर आहे, 15,800. हां, ती चुकलेलं आहे ना. नेट प्रॉफिट 15,800 तुमचा नेट प्रॉफिट. तो इथे तुम्हाला ॲड करायचा आहे 15,800. एकूण टोटल किती होते? 800 आणि हे 5 55,000. 55,800 होतात ना. आता याच्यातून मायनस करायचं आहे एक पद आपलं काय, तर ड्रायव्हिंग. 1,000च नाही आपलं ड्रायव्हिंग. टोटल ड्रायव्हिंग किती आहे? इथे घेतलेले आपण ड्रायव्हिंग आहे किती? 2,000 रुपये, बरोबर आहे. आणि इथं 50% रक्कम. हे एकूण किती होऊ लागले? 3,000. 3,000 ही राहील आपली ड्रायव्हिंग अमाऊंट. याच्यातून मायनस केल्यानंतर किती राहते? 52,800. ओके, तर ते आपण बाहेर लिहून टाकू 52,800. आता या दोन्ही याची आपल्याला टोटल करायची आहे. दोन्ही साईडची टोटल करा. ती टोटल यायला पाहिजे 74,200 काही येते वाटते बघा. 52,800, 4,000 आणि 17,400. किती होऊ लागली? 74,200. ओके, इकडे बघा 18,000, 2,000 करा. 18,000, 2,000, 6,000 आणि 40,000. किती आहे? काय राहिलं मग? मशिनरी 18, 2,000. इकडे आपला क्लोजिंग स्टॉक राहिलेला आहे. ओके, हां, तर क्लोजिंग स्टॉक आता लिहित नाही मी, पद तुम्ही लिहून टाका. क्लोजिंग स्टॉक आपला किती आहे एकूण? क्लोजिंग स्टॉक आपला आहे 8,200. 8,200 त्यामध्ये ॲड करा. किती आलं?
74,200 दोन्ही साईड क्लिअर आलेले आहे आपल्या. व्यवस्थित ते क्लोजिंग स्टॉक लिहून घेणे, सर्व लिहा. काही प्रॉब्लेम आहे यामध्ये? नाही असं समजलं नाही असं काही आहे का याच्यामध्ये?